नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण सेल्स इनव्हॉइस कसे क्रिएट करू शकतो ते बघूया। अगदी सोप्या पद्धतीने आपण सेल्स इनव्हॉइस एका मिनिटात क्रिएट करू शकतो। हा आहे सेल्स डॅशबोर्ड। या सेल्स डॅशबोर्डवरती तुम्हाला सगळे आजचे झालेले सगळे दिवसभरात केलेले बिल्स दिसतील। जर तुम्हाला आधीचे बिल्स बघायचे असेल तर तुम्ही इथे डेट रेंज सिलेक्ट करून आधीचे सुद्धा बिल्स बघू शकता। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या रेंज देऊन पूर्ण बिल्स बघता येतील। आता आपण एक नवीन इनव्हॉइस क्रिएट करूया। नवीन इनव्हॉइस क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत। एक बटन इथे आहे जो तुम्ही डायरेक्टली इथून क्रिएट करू शकता, और एक बटन तुमच्याकडे आहे इथे साइड बार मध्ये जो तुम्ही इथून डायरेक्टली एक नवीन सेल इनव्हॉइस क्रिएट करण्यासाठी यूज करू शकता। इथे या विंडोवरती आल्यावरती तुम्हाला इथे कस्टमर नेम दिसेल। कस्टमर नेमचे लिस्ट दिसेल। इथे सिलेक्ट करताना तुम्ही कस्टमर नेम सिलेक्ट करू शकता। जो कस्टमर तुम्हाला पाहिजे आहे तो सिलेक्ट करू शकता। जर तुमचा तो कस्टमर या लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही इथून देखील तो बनवू शकता। ही आहे कस्टमर बनवण्याची विंडो। इथे तुम्ही नवीन कस्टमर सुद्धा बनवू शकता। इथे कस्टमर बनवल्यावर तुमचा तो कस्टमर या लिस्टमध्ये येऊन जाईल आणि तो सिलेक्ट करून तुम्ही तुमचा बिल बनवू शकता। जर तुम्हाला एक वॉक इन कस्टमर येत असेल तर तुम्ही त्याचा वॉक इन कस्टमर कॅश कस्टमर सिलेक्ट करून तुम्हाला ऑटोमॅटिक हा एक पॉपअप येऊन जाईल वॉक इन कस्टमरसाठी। त्याचं नेम आणि ॲड्रेस टाकून तुम्ही त्याचं बिल बनवू शकता। जर आता आपण एक कस्टमर घेऊया। कस्टमर सिलेक्ट करताच इथे एक बिल टाईप घेऊया। बिल टाईप मध्ये तुमच्याकडे असे काय वेरियस टाइप्स असू शकता। ह्याच्यामधून कोणताही सिलेक्ट कराल त्या हिशोबाने तुम्हाला प्रोडक्ट दिसतील। इथे रेट टाईप आहे। रेट टाईपचा क्रेडिट रेट आहे, MRP आहे, होलसेल आहे। जो तुम्ही सिलेक्ट कराल तो तुम्हाला दिसेल रेट टाईप। क्रॉप टाईप सिलेक्ट करूया। क्रॉप टाईप सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे बाय हँड सिलेक्ट करूया आणि पे मोड सिलेक्ट करूया। आता हा बिल आपण कॅश मध्ये करतोय। जर हा बिल कॅश मध्ये करतोय तो हा पूर्ण बिल सेव्ह पण कॅश मध्येच होईल। जर क्रेडिट मध्ये केलं तर हा पूर्ण बिल सेव्ह क्रेडिट मध्ये होईल। इथे आपण सिलेक्ट करूया प्रोडक्ट सिलेक्ट करताना इथे आपण टाकूया व्हॅल्यू। या विंडोवरती आपण जेव्हा प्रोडक्ट सिलेक्ट करतो, प्रोडक्ट सिलेक्ट केल्यावरती ह्या प्रोडक्टचे पर्टिक्युलर बॅचेस दिसतात। आता ह्याचे 3 बॅचेस आहेत। हा प्रोडक्ट 3 बॅचेस मध्ये आलेला आहे। आता आपण ह्याचा एक बॅच सिलेक्ट करू। इथे तुम्हाला सगळं दिसतंय, परचेस, GST रेट, MRP, कॅश, क्रेडिट, आउटलेट, एक्सपायरी। आता जर मी ही बॅच सिलेक्ट केली, ह्याचे आहे 5 प्रोडक्ट, 5 क्वांटिटी सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे टाकूया 4। आपण 4 घेतोय ह्याच्यातनं। रेट आहे 400, सब टोटल होतीये 1600। इथे आपण डिस्काउंट सुद्धा टाकू शकतो। डिस्काउंट टाकल्यावरती पर्सेंट आणि डिस्काउंट अमाऊंट सुद्धा तुम्ही टाकू शकता। डिस्काउंट पर्सेंट आणि डिस्काउंट अमाऊंट सुद्धा तुम्ही टाकू शकता। त्या हिशोबाने इथे ते कॅल्क्युलेट होऊन येईल। हे सगळं ऑटो कॅल्क्युलेटेड आहे। ऑटो कॅल्क्युलेट झाल्यावरती 18% टॅक्स लागून किती अमाऊंटचा टॅक्स लागलाय तो सुद्धा आपल्याला इथे देखील दिसतो आणि इथे आपल्याला टोटल अमाऊंट दिसते। अशा प्रकारे आपण एक प्रोडक्ट ऍड करू शकतो। प्रोडक्ट ऍड केल्यानंतर तो ह्या टेबलमध्ये जातो। टेबलमध्ये गेल्यानंतर आपण अजून एक प्रोडक्ट ऍड करूया। आता इथे 2 प्रोडक्ट आहे, 2 बॅचेस आहेत ॲक्रोबॅटचे। आपण इथून एक सिलेक्ट करूया। एक सिलेक्ट केल्यावरती आपण इथे क्वांटिटी टाकूया। मी सिलेक्ट जसं केलं त्याचा रेट सुद्धा आलाय। हा रेट असतो आपल्या हा रेट टाईपच्या वरती। जर तुम्ही इथे क्रेडिट रेट सिलेक्ट केला असता तो क्रेडिट रेटचा रेट आला असता। इथे आपण क्वांटिटी टाकूया 5। क्वांटिटी टाकून डिस्काउंट टाकूया 5 टाकून एवढं डिस्काउंट लागून हा इथे प्री कॅल्क्युलेट होऊन आलेला आहे। आता हा झालाय ह्याचा बिल। आता इथे टोटल क्वांटिटी झाली 9, 5 आणि 4 9। इथे आयटम झालाय। इथे हा ग्रॉस डिस्काउंट आहे। हा जर तुम्ही लावला इथून 5 तर पूर्ण बिलला 5% डिस्काउंट लागेल, 5% डिस्काउंट लागेल। हे बघा इथे तुम्ही बघू शकता। इथे आहे फ्राईट अँड पोस्टेज। फ्राईट अँड पोस्टेज म्हणजे हमाली चार्जेस। इथे आपण चार्जेस सुद्धा लावू शकतो। चार्जेस ऍड करूया। चार्जेस ऍड केल्यावरती अप्लाय करूया। अप्लाय करताच तो आपल्या नेट बिल टोटल मध्ये ऍड होऊन जाईल। इथे तुम्ही राऊंड ऑफ सुद्धा लावू शकता। राऊंड ऑफ लावण्यासाठी आपण अशा प्रकारे तुम्ही राऊंड ऑफ सुद्धा लावू शकता। आता आपण हा बिल सेव्ह करूया। सेव्ह करण्यासाठी इथे क्लिक करून तुम्हाला जेवढी अमाऊंट कॅशमध्ये करायची आहे तेवढी तुम्ही कॅशमध्ये करू शकता। हाफ अमाऊंट तुम्ही बँकमध्ये करू शकता। आपण 172 इथे बघू शकता। त्या हिशोबाने ते व्हॅल्यू तिथे प्रॉपर सेट झाली आहे। अकाउंट सिलेक्ट करूया, हे करूया, ऍड सेल्स करूया। ऍड सेल्स करता तुम्हाला सक्सेसफुली ऍड झालेल्याचा मेसेज येईल आणि अशा प्रकारे तुम्ही एक नवीन बिल जनरेट करताय।
अगदी सोपं सरळ बिल जनरेट करणं झालं आहे. जर तुम्हाला या बिलची प्रिंट काढायची ती सुद्धा तुम्ही काढू शकता. ह्याच्यावरती फक्त क्लिक करून तुम्हाला त्या बिलची प्रिंट सुद्धा निघून येईल. जर तुम्हाला हा बिल एडिट करायचा आहे, हा बिल तुम्ही एडिट सुद्धा करू शकता. एडिट करण्यासाठी तुम्हाला तिथेच एक ऑप्शन दिलेला आहे, त्या प्रकारे तुम्ही ते एडिट सुद्धा करू शकता. डिलीट जरी करायचं असेल तरी तुम्ही हे डिलीट करू शकता. हे सगळ्या गोष्टी तुम्ही एकच ठिकाणून करू शकता. हे आहे आपला सेल्स डॅशबोर्ड आणि अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने बिल बनवू शकतो. धन्यवाद.